Hello dear students, Dr. Bapu Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which you are learning is Applied Science Physics. The unit which you are learning is Radioactivity and Ultrasonic Waves. The learning outcome for our today's lecture is calculate the half-life period of a given radioactive substance. So dear students, we have already seen about the radioactive decay and the process of radioactivity. In our today's lecture we are going to study about the half-life period. Okay, half-life period and the decay constant. All right, so let us go. Half-life period. It's very simple definition. The half-life period T of a radioactive substance is the time in which half of the substance is disintegrated. एखाद्या रेडिओ सबस्टन्सचा हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय तर दिलेल्या म्हणजे किती टाईममध्ये तो सबस्टन्स हाफ डिसइंटिग्रेटेड होतो. म्हणजे थोडक्यात काय तर तो सबस्टन्स जो आहे त्याचं हाफ इंटिग्रेशन होण्यासाठी किती वेळ लागला त्याला आपण त्याचा हाफ लाईफ पिरियड असं म्हणतो. बघा, इन रेडिओ ॲक्टिव्हिटी हाफ life is the interval of time required for 1/2 of radioactive samples atomic nuclei to decay. परत एकदा ही डेफिनेशन आणखीन सिंपल करून आपल्याला सांगते आहे की हाफ लाईफ पिरियड एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा म्हणजे काय की त्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्समधील न्यूक्लियस ची संख्या निम्मी होण्यासाठी 1/2 होण्यासाठी अर्धी होण्यासाठी किती काळ लागतो, किती वेळेची गरज आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, 1 करोड इतकी न्यूक्लिया एखाद्या रेडिओ सबस्टन्समध्ये पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमला आहेत. आता 1 करोड ती न्यूक्लिया त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यातून आपल्याला माहित आहे की डिसइंटिग्रेशन होत चालले, डीके होत चाललेलं आहे, अल्फा बीटा पार्टिकल गॅमा रेज बाहेर पडायला लागलेत. त्यामुळे त्यांची न्यूक्लियसची संख्या आहे ती काय होत चाललेली आहे आता या ठिकाणी कमी कमी होत चाललेली आहे. तर ते डीके जो व्हायला लागलेला आहे तो 1 करोडवरनं 50 लाख होण्यासाठी किती वेळ लागला. समजा त्याच्यासाठी 5 लाईट इयर एवढे लागले असं आपण समजू, किंवा 5 लाईट इयर लागले तर 5 लाईट इयर जे आहेत ना त्या काय झालं त्याला आपण हाफ लाईफ असं म्हणतो. मी रफ एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. म्हणजेच काय की रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये हाफ लाईफ इज द इंटरवल ऑफ टाईम रिक्वायर्ड फॉर 1/2 ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल्स ॲटॉमिक न्यूक्लियर टू डीके. इन हाफ लाईफ इफ हाफ लाईफ पासेस अगेन हाफ ऑफ द रिमेनिंग मास विल रिमेन. म्हणजे बघा, पहिल्यांदा 1/2 मास होईल, त्यानंतर 1/4, 1/8, 1/16, 1/32 अशा पद्धतीनं. म्हणजे प्रत्येक हाफ लाईफमध्ये इतकं त्याचं जे काय आहे ते न्यूक्लियर राहत जाणार आहेत. द मास इज गेटिंग स्मॉलर स्मॉलर बट इट ऑलवेज रिमेन्स अ बिट. मास कमी 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 जरी होत गेलं तरी सुद्धा कायम काही ना काही छोटी व्हॅल्यू का विना मासची त्या ठिकाणी राहणारच आहे. आता एका उदाहरणार्थ याच्या ठिकाणी पाहू बघा की रेडिएशनची इंटेन्सिटी आता इथं या पॉईंट ऑफ टाईमला तुम्ही बघत आहात तर अशा पद्धतीला ओरिजिनल अमाऊंट आहे ही. ओके, आता हा हाफ लाईफ आहे बघा, इथं तुम्हाला दिसते बघा हाफ न्यूक्लियर राहिलेत. इथं सुरुवातीला जेवढे होते म्हणजे ही अमाऊंट हे एवढं मास होतं असं धरून चाला तुम्ही. आता त्याच्या निम्म मास किंवा निम्मे न्यूक्लियाइज म्हणजे इथं 1/2 आहेत ते होण्यासाठी जितका टाईम लागला तो म्हणजे काय होईल, कारण हा टाईम ॲक्सिस आहे ना, याला म्हणायचं हाफ लाईफ. बरोबर ना. 1 पासून हाफ होण्यासाठी बघा हाफ एवढी क्वांटिटी या ठिकाणी राहिलेली आहे ओरिजिनल अमाऊंटच्या. बरोबर आहे. म्हणजेच टाईम रिक्वायर्ड फॉर द अमाऊंट ऑफ रेडिओ न्यूक्लियाइड्स टू रिड्यूस टू हाफ. बघा हे हाफ लाईफ आहे. ओके, या ठिकाणी आता इथून पुढचा हा सुद्धा जो आहे तो काय हाफ लाईफच आहे, लक्षात घ्या. कारण का ही जी अमाऊंट होती त्याच्यापासून परत हाफ होण्यासाठी किती टाईम लागला तेवढाच टाईम लागलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे ती क्वार्टर राहिलेला आणि अशा पद्धतीनं हे असा वेळ लागत राहतो, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक हाफ लाईफमध्ये ओरिजिनल अमाऊंट, आता इथून इथोपर्यंतचा डीके बघायला गेलं तर ही झाली ओरिजिनल अमाऊंट, याच्या निम्म होण्यासाठी परत तेवढाच वेळ इथे लागला, लक्षात घ्या. त्याला आपण हाफ लाईफ असं म्हणतोय. पुढे बघशीला हे उदाहरण आपण कार्बन 60 डीकेचं घेतलेलं आहे या ठिकाणी बघा. 10 ग्रॅम सुरुवातीचं मास आहे, लक्षात घ्या. आता याचं हाफ होण्यासाठी म्हणजे किती 50 होण्यासाठी म्हणजे 10 ग्रॅमवरून ते 5 ग्रॅम होण्यासाठी हे 1/2 लाईफ लागले, लक्षात घ्या. 1/2 लाईफ.
ओके, किती हाफ लाईफ किती आहे बघा, 5.27 इयर्स आहे. म्हणजे 100 वरून 50 होण्यासाठी, म्हणजे 10 ग्रॅमवरून 5 ग्रॅम होण्यासाठी किती वेळ लागला, 5.27 वर्ष इतका लागला तो, बरोबर, 5.27 इयर्स लागला. आता 5 वरून तो 2.5 होण्यासाठी, म्हणजे इथून परत हाफ होण्यासाठी पण तेवढाच टाइम लागला, लक्षात घ्या, 5.27 इयर्स इतकाच लागला. म्हणजे 10 वरून 5 होण्यासाठी जितका वेळ लागतो तेवढाच वेळ 5 वरून 2.5 होण्यासाठी लागतो. आता 2.5 वरून म्हणजे फ्रॉम 2.5 ग्रॅम टू 1.25 ग्रॅम इतकं मास रिड्यूस होण्यासाठी परत तितकाच टाइम लागतो, 5.27. समजून येते का बघा. म्हणून आपण याला म्हणतो की हा एक्सपोनेन्शियल डिके आहे आणि हा लिनियर नाही आहे. ओके, तर दिस इज कॉल्ड ॲज अ रेडिओ डीके हाफ लाईफ. ओके, आपल्याला हे सूत्र आता माहिती आहे, रेडिओ डीके लॉवरून आपल्याला मिळालं आहे n=n0 e⁻⁻ λT. ह्याच्यामध्ये n0 म्हणजे काय आहे की नंबर ऑफ न्यूक्लियाय ॲट अ पर्टिक्युलर टाइम t0, अगदी सुरुवातीची अमाऊंट आहे न्यूक्लियाची जी संख्या आहे ती म्हणजे n0. दिलेल्या टाइम t मध्ये जेवढी काय न्यूक्लियसची संख्या राहिली ती म्हणजे किती, n, आणि लॅम्बडा म्हणजे डीके कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे. आता आपण हाफ लाईफसाठी सूत्र आपण फाइंड आउट करतो आहोत. वी आर गोइंग टू फाइंड आउट द फॉर्म्युला फॉर हाफ लाईफ. म्हणून आपण काय करणार, ही जी टी आहे त्यासाठी तर आपण काय करणार आहे, तर काय पुट करणार आहे आपण, कॅपिटल टी. आणि काय फरक घडून आला पाहिजे आपल्याला वाटते, तर ही जी संख्या आहे n ती किती झाली, n0/2 झाली पाहिजे. कारण आपण काय म्हणतोय, हाफ लाईफ म्हणजे काय, सुरुवातीला जेवढे न्यूक्लिय होते त्याच्या हाफ झाली पाहिजे. म्हणजे सुरुवातीला न्यूक्लिय इतके होते, n0/2 केलं तर हाफ न्यूक्लिय झाले ना, म्हणजे ते आपला n आहे. मग आपण ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट करूया बरं. n0/2 = n0 e⁻⁻ इंटू टी. ओके, हे n0 आणि हे n0 कॅन्सल झालं, त्यामुळे काय राहणार, 1/2 = e⁻⁻ मग 2 नुसतं आपण इनवर्स घेतला तर काय होणार, e⁻⁻ = 2 होणार आहे. ओके, टेकिंग द लॉग ऑफ बोथ साइड्स, लॉग दोन्ही साईडचा घेतल्यानंतर काय होणार आहे, λT = log 2 to base e. ओके, या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय, पहा λ2 आणि log 2 ची व्हॅल्यू किती आहे, 0.693. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतोय t = 0.693/λ. हा तुमचा हाफ लाईफ पिरियड फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. टी इज हाफ लाईफ पिरियड इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. हा लॅम्बडा डीके कॉन्स्टंट हा प्रत्येक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सनुसार वेगवेगळा आहे. दिस इज नॉट युनिव्हर्सल कॉन्स्टंट. हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट नाही, हा प्रत्येक सबस्टन्सनुसार बदलणारा कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्हाला जर का हाफ लाईफ पिरियड एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला डीके कॉन्स्टंट त्याचा माहीत असला की तुम्ही त्याचा हाफ लाईफ पिरियड किती आहे ते फाइंड आउट करू शकता. आता थोडंसं डीके कॉन्स्टंटच्या संदर्भात आपण पाहूया. आपल्याला हे माहिती आहे की n = n0 e⁻⁻ न समजा आपण असं केलं, t = 1/λ पुट केलं, मग आपल्याला काय मिळणार आहे, n = n0 e⁻⁻1. ओके, म्हणजेच n = n0/e. n = n0/2.718. हे सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, म्हणून n = 0.368 n0. आणि म्हणून ह्याच्यावर आपण डीके कॉन्स्टंट डिफाईन कसा करू शकतोय बघा. द रेडिओएक्टिव्ह डीके कॉन्स्टंट मे बी डिफाइन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ द टाइम ड्युरिंग विच, बघा, द नंबर ऑफ ॲटम्स इन अ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स रिड्युसेस टू 36.8% ऑफ देअर इनिशियल नंबर. रेडिओएक्टिव्ह डीके कॉन्स्टंट म्हणजे आपण काय म्हणू शकतोय, तर अशा टाईमचा रेसिप्रोकल म्हणजे 1/t. तो टी म्हणजे काय, तर त्या रेडिओएक्टिव्ह सबस्टन्समध्ये सुरुवातीला जेवढे ॲटम्स होते म्हणजे जेवढे न्यूक्लियाय होते त्याच्या 36.8% डीके होण्यासाठी जेवढा काळ लागला त्या टाईमचा जर का आपण रेसिप्रोकल घेतला तर त्याला आपण काय म्हणतोय, डीके कॉन्स्टंट असं म्हणतोय. बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जे काय न्यूक्लियाय होते त्या न्यूक्लियाच्या 36.8% एवढा डीके होण्यासाठी
जितका वेळ लागला त्या वेळेचा, त्या टाईमचा जर रेसिप्रोकल आपण घेतला म्हणजे 1/t केलं तर जी काय व्हॅल्यू आपल्याला मिळते त्यालाच म्हणायचं डीके कॉन्स्टंट. समजून आलं का पहा. तर दिस इज ऑल अबाउट डीके कॉन्स्टंट. आता आपण थोडंसं युनिटच्या संदर्भात पाहू. SI युनिट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी इज अ बेक्वेरल. बघा आता 1 क्युरी इज इक्वल टू काय 3.7 इंटू 10⁻10 रेडिओ ॲक्टिव्ह डीके पर सेकंद. बघा एक क्युरी म्हणजे किती 3.7 इंटू 10⁻10 रेडिओ ॲक्टिव्ह डीके पर सेकंद असं आहे ओरिजिनल युनिट होतं. पण SI युनिट काय आहे बेक्वेरल. हे काय म्हणणार ठेवा एक बेक्वेरल इज इक्वल टू 1 रेडिओ ॲक्टिव्ह डीके पर सेकंद. म्हणजे एक रेडिओ ॲक्टिव्ह डीके पर सेकंद जर होत असेल तर त्याला आपण 1 बेक्वेरल म्हणतोय. मग 1 बेक्वेरल इज इक्वल टू किती क्युरी होणार 2.703 इंटू 10⁻11 क्युरी होणार. कारण आपण इथं पाहिले एक क्युरी किती कन्सिडर करतं एका सेकंदामध्ये 3.7 इंटू 10⁻10 रेडिओ ॲक्टिव्ह डीके एका सेकंदात ते कन्सिडर करते. बेक्वेरलच्या युनिटमध्ये काय की एक रेडिओ ॲक्टिव्ह डीके पर सेकंद आहे आणि म्हणून हे इक्विव्हॅलन्स जो आहे बेक्वेरल आणि क्युरीमधला तो या ठिकाणी दिलेला आहे. तर रेडिओ ॲक्टिव्हिटीचं SI युनिट आहे ते बेक्वेरल आहे हे तुम्ही ध्यानामध्ये घ्या. Okay, so this is all about half-life period, decay constant and unit of radioactive decay. Thank you dear students.